धुळे जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दाखल। शहरी व ग्रामीण भागात होणार मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाचे निदान। धुळे जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दाखल झाली असून पुढील महिनाभर धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाचे निदान करण्यात येणार असून यातून कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळातच निदान आणि उपचार मिळणार असून कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूत घट होणार आहे। शासनाच्या या सुविधेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी केले। मुख कर्करोग, महिलांमधील स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दाखल झाली आहे। पुढील महिनाभर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक PSC सेंटरमध्ये जाणार या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे। महिलांच्या रुग्णालयात न जाण्याच्या मानसिकतेमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत जाते। या कर्करोग निदान मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाचे निदान शक्य होणार असल्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडणार आहेत। संपूर्ण महिनाभर धुळे जिल्ह्यात या फिरत्या कर्करोग निदान यांच्या माध्यमातून शिबिर होणार असून या शिबिराची सुरुवात धुळे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून यावेळी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, आर्यमो डॉक्टर विवेक जाधव, डेंटिस्ट डॉक्टर नितीन पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर हेमंत चौधरी, अधिसेविका प्रतिभा घोडके तसेच अतिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते। या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक धुळे डॉक्टर दत्ता देगावकर यांनी सविस्तर माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेत तंबाखू, गुटखा, खर्रा, सिगारेट इत्यादी व्यसनांनी ग्रासलेला असून मुख कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा परिस्थितीत राज्यस्तरावरून धुळे जिल्ह्याला प्राप्त झालेली मोबाईल कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन ही रोग निदानासाठी वरदान ठरलेली आहे। सदर व्हॅनमुळे मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भपिशवीचा कर्करोग इत्यादीचं निदान प्रारंभिक टप्प्यावर योग्य ते उपचार करून त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल। मी धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करेन की त्यांना जर तोंडात कुठल्याही प्रकारचा चट्टा आलेला असेल, तो लाल चट्टा असेल, पांढरा चट्टा असेल, काही कारणास्तव त्यांचे तोंड उघडण्यास अडचण येत असेल, अशा सर्व संशयित रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा। ही मोबाईल व्हॅन धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण 1 महिना राहणार आहे आणि ती जिल्हा रुग्णालयानंतर प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्रत्येक PSC ला जाणार आहे। जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करत आहे।